श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, घराच्या बाहेर नुसते पाऊल ठेवले तरी पैसा पैसा आणि पैसाच. आणि का असे होणार नाही? होणारच, कारण पैशाने सर्व काही आपण विकत घेऊ शकतो. परंतु 70% समस्या या पैशानेच सोडवल्या जातात. आपले जीवन सुलभ होते. अर्थात काही गोष्टी आपल्या हातात नसतातही आणि त्या विकतही घेता येत नाही, हेही तितकेच खरे आहे. परंतु मंडळी, तुम्हाला वाटत असेल पैसा आपल्याकडेही राहावा, आपल्या घरातही लक्ष्मीने वास करावा, आपल्याला सुख समाधान मिळावे असे नेहमी वाटत असते. परंतु मंडळी, लक्ष्मी अशाच ठिकाणी वास्तव्य करते जिथे स्वच्छता, मनातील निर्मळपणा, भोळे भाबडेपणा असतो. मंडळी, आम्ही एक मंत्र सांगत आहोत. हा जर तुम्ही भक्तिभावाने ऐकला आणि मनातील इच्छा स्वामींना सांगितली तर मंडळी, स्वामी नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतात. असं अनुभव अनेक भक्तांना आला आहे. मंडळी, तुम्हाला वाटत असेल तुमच्या डोक्यावरचे कर्ज नष्ट व्हावे, तुमच्याकडे प्रचंड धनसंचय व्हावा, आपल्याला कोणाकडेही हात पसरावे लागू नये, पैसे मागण्याची वेळ येऊ नये. मंडळी, तुमच्याकडे नेहमीच पिढ्यानपिढ्या दारिद्र्य वास करत असेल. असा पैसा आला की तो घराबाहेर जात असेल, खर्च जास्त आणि आवक कमी असेल, सतत सकाळी उठल्यापासून तुम्ही आर्थिक विवंचनेत असला, रात्री झोपेपर्यंत खर्चाचाच ताळमेळ कसा बसवावा असे तुम्हाला वाटत असेल आणि मग तुमची पूर्ण दमछाक होत असेल. मंडळी, घरामध्ये सारखे सारखे सतत आजारपण आणि आपला जास्तीत जास्त पैसा हा दवाखान्याच्या फीज भरताना जात असतील. अनेक वेळा आपल्याला दुसऱ्यांकडून पैसे उधार घेण्याची वेळ येत असेल. आपण त्यामुळे प्रचंड तणावाखाली असाल आणि त्यातच भर म्हणून की काय, घरामध्ये वातावरण अतिशय अशुद्ध असेल, भांडणे, टोकाचे वादविवाद असतील, कारण नसतानाही लोक तुमच्या मागे हात धुवून लागले असतील, तुमचा अपमान करत असतील, कारण नसताना एखाद्या केसमध्ये तुम्ही फसला असाल, पोलिसांचा सिसेमारा, चौकशी सारखी होत असेल आणि त्यात पैसा वाया जात असेल. अनेक उपाय करूनही संकटे मागे हटण्याचे नाव घेत नसतील. एखादी व्यक्ती आपल्यापासून दुरावली असेल आणि ती परत यावी असे तुम्हाला वाटत असेल. तुमच्या हातातून अनेक गोष्टी संध्या हातातून निसटल्या असतील आणि त्याचा पश्चाताप तुम्हाला होत असेल. प्रामाणिक राहूनही लोक आपल्याला दोषी ठरवत असतील. साडेसाती पनवती मागे लागली असेल, आपल्यावरती कोणी करणी बाधा केली असेल, त्याचा प्रचंड त्रास आपल्याला होत असेल. अनेक उपाय करूनही फरक जाणवत नसेल, संतती होत नसेल, संततीची तीव्र इच्छा तुमच्या मनात असेल, मुले अभ्यासात मागे असतील आणि मुलांची प्रगती थांबली असेल, मुलांच्या वैवाहिक जीवनामध्ये ताळमेळ बसत नसेल आणि त्यामुळे तुम्ही प्रचंड तणावाखाली असाल. तुम्हाला वाटत असेल आपली ही समस्या मुळापासून नष्ट व्हावी. मंडळी, मनासारखा जॉब मिळत नसेल, मिळालेला जॉब टिकत नसेल, मनाप्रमाणे पगार तुम्हाला मिळत नसेल, मन सतत कुठल्या ना कुठल्या चिंतेत राहून अस्वस्थ वाटत असेल, एखादा मानसिक आजार तुम्हाला किंवा घरातील सदस्याला असेल. मंडळी, माणसांची संकटे अनेक आहेत. ही लिस्ट अपूर्णच राहील, पूर्ण तर होणारच नाही. परंतु मंडळी, वरील पैकी कुठलीही समस्या तुम्हाला असेल आणि तुम्हाला वाटत असेल ही समस्या मुळापासून नष्ट व्हावी, तर स्वामींचा हा एक मंत्र घरामध्ये लावा आणि स्वामींजवळ तुमची समस्या बोला. सांगा स्वामींना की हे स्वामी महाराजा, या संकटातून मला मुक्त करा. 21 दिवस हा मंत्र पूर्ण मनोभावे ऐकून तुम्ही स्वामींना पवित्र आणि शुद्ध मनाने, कुठलाही मनात अविश्वास न दाखवता बोलली तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुमच्याजवळ स्वामींचे केंद्र असेल तर त्या मठात जाऊन तुम्ही तुमच्या इच्छा बोला किंवा मग हा मंत्र ऐकल्याने अनेक पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या जीवनात घडू लागतील. मंडळी, ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशक्य ते शक्य करतील स्वामी. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे.
डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः.